जय श्रीराम भक्तगण हो. वारी हनुमान दर्शन हे तीर्थक्षेत्र सातपुड्याच्या कुशीत अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांच्या सीमांवर वसलेले आहे. दर्शनासोबतच पारिवारिक सहलीचा आनंद तुम्ही लुटू शकता. अकोट, अकोला, हिवरखेड, भैरवगड किंवा बुलढाणा, जळगाव, संग्रामपूर तालुक्यातून तसेच शेगाव मार्गे 50 ते 60 किलोमीटर अंतरावर वारी आहे. वारी हनुमान मंदिर हे वारी भैरवगड या नावाने ओळखले जाते, कारण इथे भैरवगड नावाचा किल्ला आहे. अंदाजे 100 पायऱ्या उतराव्या लागतात. लहान मुलांचा उत्साह हा बघण्यासारखा असतो. वृद्ध मंडळी मध्ये दर्शनाच्या ओढीने शक्ती संचार झालेला जाणवतो. जय जय हनुमंत महावीरा, शिव अंश रुद्र अवतारा, श्रीराम प्रिय हनुमंत राया. जय जय श्रीराम भक्त पवन तनया. हे महाबली बजरंगी माझा देवा, भेटीस तुझ्या तुरले रे मन देवा. हे राम भक्त हनुमंत. निसर्ग सौंदर्य बघून आपण मानसिक ताण विसरतो. जय श्रीराम. सर्व वयोगटातील तुम्हाला इथे बघावे. नदी ओलांडतात जटाशंकर महादेवाच्या लिंगाचे तुम्हाला दर्शन होते. गोमुखातून पिंडीवर जलाभिषेक हा नैसर्गिक पाण्याच्या स्तोत्राद्वारे सदोदित सुरू असतो. गोमुखातून वाहणारे हे पाणी त्रिवेणी संगमाचे एक स्तोत्र आहे असे सांगण्यात येते. मंदिराच्या वरील जिन्यावरून तुम्हाला वानगंगा, गोमुखातील गुप्त गोदावरी आणि कावेरीचा त्रिवेणी संगम दिसतो. आणि त्याखाली शिवजी आणि नंदी महाराज विराजमान आहेत. राम भक्त हनुमंताच्या गाभाऱ्यात जाणारे प्रवेशद्वार. हे महाबली बजरंगी माझा देवा, भेटीस तुझ्या तुरले रे मन देवा. हे राम भक्त हनुमंत राया, दर्शनास तुझ्या आसुसले नयन राया. अंजनगाव सुजी येथील सुप्रसिद्ध देवनाथ मठाची पीठाधीश गुरुवर्य योगीराज देवनाथ महाराज इथे दर्शनास यायचे असा इतिहास वारी हनुमंत मंदिराशी जुळलेला आहे. मूर्ती आशीर्वाद मुद्रेत असून डाव्या पायाखाली जम्बू माळी आहे. जागृत देवस्थान म्हणून याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे. आतील भागात श्री रामदास स्वामी यांचे तैलचित्र दर्शनास लावली आहे. हे वायुपुत्र मारुती माझ्या
कर्मकार्य श्री हनुमानदासजी द्वारे इसवी सन 1871 मध्ये झाले। या स्थळाला हनुमान प्रयाग नावाने संबोधले जाते। वारीचा व्यावहारिक भाषेत अर्थ संकटमोचन हनुमान होतो। तसेच संस्कृत भाषेत अखंड जलस्तोत्राला वारी म्हणतात। दर्शनानंतर मुलांना खेळायला आणि पोटपूजा करायला खाली मोकळे प्रशस्त जागा आहेच। महावीर माझ्या देवा, कपीश्वर लक्ष्मण प्राणदाता देवा, हे बलभीमा मंगलमूर्ती रुद्ररूपा, मदमत्सर युक्त मी निष्पाप करणाराया। आजोबा आणि नातवंडांची मस्ती बघण्यासारखी असतेच। लहानाची मोठी मंडळी सर्वच या आनंदात तुडुंब दिसतात। निष्पाप करणाराया। जय जय हनुमंत महावीरा, शिवंशरुद्र अवतारा, श्री राम प्रिय हनुमंत राया।